आव्हाड या ब्रिगेडच्या मंचावर अनेकदा गेले, कारण या ब्रिगेडला बळ होतं शरद पवारांचं. परंतु त्या समर्थ रामदासांच्या आरतीचा वापर आव्हाडांना या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी करावा लागला. सगळ्या पुरोगाम्यांना भोवळ यावी असा हा कार्यक्रम होता. शरद पवार या कार्यक्रमामध्ये सपत्नीक सहभागी झाले होते. सगळ्यात जास्त तिळपापड झाला असेल ज्ञानेश महाराव यांचा. अलीकडेच संभाजी ब्रिगेडचं एक अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव, शरद पवार अशी बरीच मंडळी मंचावर होती. आता पुरोगाम्यांचे मसीहा असलेले शरद पवार या मंचावर आहेत, म्हणून ज्ञानेश महाराव यांना सुद्धा चेव चढला आणि त्यांनी स्वामी समर्थ यांचा अवमान होईल अशी अनेक वक्तव्य या कार्यक्रमात केली. महाराव जेव्हा ही वक्तव्य करत होते तेव्हा शरद पवार गालातल्या गालात हसत होते. अर्थात त्या महारावांना दणका मिळाला. भाजपचे नेते राजेश शिरवाडकर यांनी महारावांचा समाचार घेतला, त्यांच्याकडून नाक रगडून घेतलं, माफी मागून घेतली. परंतु ते महाराव जेव्हा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहत असतील तेव्हा त्यांच्या काळजावर अनेक साप लोटत असतील याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आहे.